हरी हरि जय राम कृष्ण हरि हरे जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि राम जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरे जय राम
मोक्ष
आलिंगन घडे आलिंगन घडे मोक्ष सायोजता जोडे ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा तीर्थे पर्वकाळ अवघी पाया पे सकळ ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरत्या मोरम पुंडरीकाय दातो मुनींद्रे समागते तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग पांडुरंग करू प्रथम पांडुरंग पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेल संतासी रंजो चित्तासे आपोलिया मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी जोडून या कर चरणी ठेवितो माता परसा अलिंगन घडे मोक्ष सायोजता जोडे ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा. प्रस्तुत प्राप्त स्थळी
कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग. संत मान्य, देव मान्य, विश्वमान्य, जगत मान्य, ज्यांनी पंचमवेद निर्माण केला असे वैराग्याचे महामेरू श्री संत तुकाराम महाराजांचा हा अभंग असून सदर अभंगाद्वारे महाराज संतांचं यथार्थ वर्णन करतात. विठाला अभंगावर चिंतन करण्यापूर्वी परिहार द्यायचा तो असा. सेवा किम निमित्त आहे, सर्वांना ज्ञात आहे. प्रतिवर्षाप्रमाणे श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराज बीज महोत्सव सोहळा ह्या ठिकाणी आपले सर्व शिरसट परिवार, विठ्ठलाप्पा त्यांची असणारी सर्व ह्या ठिकाणी हा कार्यक्रम साजरा करतात. आणि आपल्या ह्या सप्ताहातील आजचा हा दुसरा दिवस आहे. विठाला तसेच या कार्यक्रमासाठी बाहेरून आलेली काही जानेगाव भजनी मंडळ असतील, चिंचपूर भजनी मंडळ असतील, उंदरी भजनी मंडळी असतील, तसेच आमचे अनंत महाराज शेंडगे आहेत, गोविंद महाराज शेंडगे आहेत, पुन्हा आमचे राजभाऊ महाराज घायतिडक आहेत, प्रकाश महाराज काटे आहेत, तसे बळीराम महाराज घायतिडक आहेत, पुन्हा आमचे अनंत महाराज ना टोमरी आहेत. अजून सर्व काय माझ्या परिचयाचे उमराईचे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. तसेच रामकृष्ण हरी वारकरी शिक्षण संस्था काळेगाव या ठिकाणी सर्व विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत. पक्वाजवादक आमचे अशोकजी महाराज पांचाळ या ठिकाणी आहे. सर्वांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रमाला प्रारंभ. विठाला आणि ज्यांचं ह्या ठिकाणी मुलांचं कार्य तुम्ही माझ्याकडे बघितलं त्यांचं नाव का ठेवलं, कारण मुलांचं कार्य आमचे संदीपानजी महाराज आंबाड त्यांची ही साऊंड सिस्टीम तर आहेच, पण गायनाची साथ सुद्धा त्यांच्या ठिकाणी होते. विठाला संत म्हणा, महात्मा म्हणा, त्यांनाही दोन प्रकारचं जीवन असतं. एक लौकिक जीवन, दुसरं अलौकिक जीवन. लौकिक जीवन हे सर्वसामान्य लोकांसारखं असतं आणि अलौकिक जीवन हे सर्वसामान्य लोकांपेक्षा वेगळं असतं. किंबहुना संतांचं जीवन हे देवासारखं असतं. म्हणून तुकोबारांना म्हणावं लागलं, संत नवते जगा मानसाच्या सारिखे, संत नवती जगा मानसाच्या सारिखे, संत नवती जगा मानसाच्या सारिखे, संत नवती जगा मानसाच्या सारिखे. समुद्र नदी नदी पैगा, नदी नदी पैगा, शरणमनो नये शरणमनो नये. स्पष्टता करतात, संत नवती जगा माणसासारी. समुद्राला नदी म्हणता येणार नाही, शिवलिंगाला पाषाण म्हणता येणार नाही, त्याप्रमाणे संताला माणूस म्हणता येणार नाही. संत आणि माणूस सारखं जरी वाटत असलं तरी अंतरंग मात्र भिन्न असतं. विठाला पहा आणि आपलं अंतकरण पहा. संतांचं अंतकरण एकच बोलतं, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारी. संत या पृथ्वी तलावर येतात, आपला देह कष्टवितात आणि जगाचं कल्याण करतात, ह्याला संत म्हणतात. आता आपलं पहा, आपलं अंतकरण तपासा. आपण या पृथ्वी तलावर येतो, आपणही आपला देह कष्टवितो, पण जगाचं कल्याण करण्याकरता नाही. लक्षात ठेवा, शेजाऱ्याचं वाटोळ करण्यात आणि जगाचं वाटोळ करण्यात हा फरक आहे आपल्यामध्ये, संतांमध्ये. विठाला
तुकाराम महाराजांनी संतांचं वर्णन करताना एका प्रमाणातच थांबवले. एका प्रमाणात म्हणण्याचं कारण असं, ते म्हटले जेव्हा जेव्हा संतांची वर्णन करण्याची वेळ माझ्यावर आली तेव्हा मला संताबद्दल वर्णन करता येतच नसे. ते म्हणत असत आहो त्यांच्याबद्दल काय बोलावे. कायवानो आता न पुरे वाणी मस्तक चरणी ठेवीतसे मस्तक चरणी ठेवीतसे मस्तक चरणी काय वाणू आता न पुरे वाणी. त्यांच्याबद्दल काय बोलावे. त्यांचा महिमा अवर्णनीय आहे. कारण संतांचा महिमा वर्णावा किती. अलक्ष्य मूर्ती ज्ञानोबा तो. संत कोणाला म्हणावं. सन अधिक्त बरोबर संत. संतांची व्याख्या आपल्या समोर ठेवतो. सन्मार्गवर्तीन संत तद्रूपेण विद्या विनय हृदयसय वर्तते इति संत. सन्मार्गाने वर्तन करणारे, देवासारखे असणारे, विद्या विनयात निष्णात असणारे त्याला संत म्हणतात. आता आणखी संतांची व्याख्या सांगतो. शांता महांतो निवसंती संतो वसंतो लोक हितम चरता तीर्णा स्वयं भीम भवार्नो जनार ह हेतून अन्यर्पित आरयंतः. शांतता मानता ज्यांच्या ठिकाणी वास करते आणि जे लोक जिकडे जातील तिकडे वसंत ऋतूसारखे वातावरण निर्माण करतात. स्वतःचा भवसागर संपलेला आहे. बाकी कुठलीही अपेक्षा न ठेवता सर्वांना भवसागरातून तारून नेतात त्याला संत म्हणायचं. विठाला आणखी संताची व्याख्या सांगतो. आता उपनिषदातली संत कोणाला मानव. अस्ति ब्रह्मेती चेद वेद संत मिनू. ज्याला ब्रह्माचा पूर्ण साक्षात्कार झालेला आहे त्याला संत म्हणतात. आता संतांची व्याख्या आपल्याला कळाली असेल. ह्यापेक्षा आपण त्यांच्या पायावर मस्तक ठेवणे हेच योग्य आहे. ह्याच्या पलीकडे आपण काही करू शकत नाही. कारण संतांचा महिमा जाणण्याचा प्रयत्न केला तरी तो जाणण्याच्या पलीकडचा आहे. महाराजांनी सांगितलं ना, काय वानू आता नपुरे हे वाणी मस्तक चरणी ठेवी तसे. अजून एक प्रमाणे पहा. काय त्यांचा महिमा वारु वार वार. 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 हरी भक्त थोर भूमंडळ. हरी भक्त थोर भूमंडळ. हरी भक्त थोर भूमंडळी. हरी भक्त थोर भूमंडळी. भेटीते अर्थ ब्रह्मविका. हरी भक्त थोर भूमंडळी. हरी भक्त थोर भूमंडळी. हरी भक्त थोर भूमंडळी. हरी भक्त थोर भूमंडळी. त्यांची भेटे अर्थ ब्रह्मविका. काय त्यांचा महिमा वरून वारंवार. अजून एक प्रमाण सांगतो तुम्हाला. तुका म्हणे वाचा राहिली खुंटीत पुढे झाले चित्त समाधान. संतांचे वर्णन करताना महाराज म्हणतात माझी वाचा खुंटीत होते. मला शब्दच आठवत नाही. संतांचं वर्णन केलं जात नाही. कारण संतांचं यथार्थ वर्णन आहे. वर्णन म्हटलं की दोन प्रकारचे असते. जसे जीवन दोन प्रकारचे सांगितलेले ना तसं वर्णनही दोन प्रकारचे आहे. देहाला अनुसरून कोणी कोणाचं वर्णन करेल. पण आध्यात्मिक जीवनाचे करा म्हटलं तर अवघड आहे. ते काळे होते, गोरे होते, खुजे होते, बुटके होते, हे वर्णन कोणी करेल महाराज. आता तुम्ही व्यवहारामध्ये पहा. आमच्या गुरुचे वर्णन असं म्हटलेले का नाही. आमच्या गुरूंना अमके आवडते, अमक्या गुरूंना तमके आवडते, त्यांना हा शर्ट आवडतो. हे का गुरुचे वर्णन आले का. महात्म्यांचे वर्णन भगवान गीतेच्या 9व्या अध्यायामध्ये करतात. भगवान म्हणतात अरे अर्जुना ऐक जे तवाचा विसावे ते साधू कथा. भगवान अर्जुनाला सांगता अर्जुना
जेथे वाचेला विश्रांती मिळेल अशी संतांची कथा मी तुला आता सांगतोय विठाला. ती कथा कशी आहे महाराज? भगवान अर्जुनला सांगतात, महान आत्मा यशस्वी महात्मा, दैवी प्रकृती आश्रित यशस्वी महात्मा. येथे महात्मा शब्दाने 3 प्रकारचे वर्णन केलेले आहे. महान आत्मा, यशस्वी महात्मा, दैवी प्रकृती आश्रित यशस्वी महात्मा, ज्ञात्वा माम भजन्ते, ज्ञात्वा यशस्वी महात्मा, ज्ञात्वा माम भजन्ते म्हणजे मला तत्वशात जाणून भजन करतात ते माझे महात्मे समज, किंवा ज्यांचा बोध विश्वाला व्यापून उरलेला आहे त्याला म्हणावे महात्मा, किंवा दैवी संपत्तीच्या 26 गुणाचा आश्रय ज्यांच्या ठिकाणी झालेला आहे त्याला म्हणावे महात्मा. आता दैवी संपत्ती 26 गुण कोणते आणि 26 गुणाचा अंतर्भाव त्यांच्या ठिकाणी कसा झाला हे वर्णन करणं सोपं आहे का? सार्थ वर्णन करायचं ठरलं तर किती अवघड आहे पहा. महान आत्मा यशस्वी महात्मा हे वर्णन सोपे का? तुम्हाला मी प्रश्न विचारतो, जगात लहानात लहान काय असं जर कोणी विचारलं तर त्याचं उत्तर काय देणार? टेलर काय देणार? जगात लहानात लहान काय असं जर कोणी विचारलं तर त्याचं उत्तर एकच आहे, अनुरोनियान अनुरेणू. आणि मोठ्यात मोठं काय असं जर कोणी विचारलं तर महतो मय्यान म्हणजे आकाश. ब्रह्मतत्वाचं वर्णन करताना असं म्हटलेलं आहे, तो अणु रेणूपेक्षाही लहान आहे आणि आकाशापेक्षाही मोठा आहे, थोडा मोठा नाही. ज्ञानोबा त्याचं गणित ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात, नभ तुझं माझी खेळी लपित, एवढा मोठा म्हणजे आकाशाने त्याच्या स्वरूपात लंपडाव खेळावा एवढा मोठा देव. पण एवढा मोठा देव ज्या संतांनी हृदयात साठवला ते संत किती मोठे. एवढा प्रभू भावे, 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 त्यांनी संपोटी राहावे, त्यांनी संपोटी राहावे, एवढा प्रभू भावे, त्यांनी संपोटी राहावे, त्यांनी संपोटी राहावे. होय भक्ती केला जाईचा, होय भक्ती केला जाईचा. एवढा प्रभू भावे, त्यांनी संपोटी राहावे, त्यांनी संपोटी राहावे, एवढा प्रभू भावे, त्यांनी संपोटी राहावे, त्यांनी संपोटी राहावे. भक्ती केला एवढा मोठा देव पण संतांनी त्याला हृदयात साठविलं. मग ते संत किती मोठे असतील महाराज? प्रत्येक संतांचं पहा, संत सावता महाराजांनी देवाला अपराध साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा. धन्य त्याचे माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची 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 माता, धन्य त्याचा पिता. रे साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा, त्रैलोक्याचा,
सावता प्रेमाचे आगर सावता प्रेमाचे आगर ताटविला दाता ताटविला सावता महाराजांनी देवाला हृदयासाठीलं, जनाबाईने सुद्धा देवाला हृदयासाठी धरिला धरिला हो पंढरीचा तोला धरिला 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 पंढरीचा तोला धरिला जनाबाईने देवाला हृदयात साठविलं, हनुमंतराने सुद्धा देवाला हृदयामध्ये साठविलं. आता तुम्ही सर्वांचे पुरावे दिले, तर मी स्वतःच पुरावा देतो महाराजांचा. साठविला राय हृदय संपुष्टी, साठविला राय हृदय संपुष्टी, साठविला दादांची चाल आहे, आठवली म्हणून सांगतो बरं का. आणि दादाची चाल म्हटल्या मला कीर्तन केल्यासारखं वाटते. विठाला तुकाराम महाराजांनी सुद्धा देवाला आपल्या हृदयामध्ये साठवले. प्रत्येक संतांनी देवाला आपल्या हृदयामध्ये साठवलेले आहे. मग ज्या संतांनी देवाला हृदयामध्ये साठवले ते संत किती मोठे आहेत. साठविला साठविला जय हृदय
पाणी देवाला हृदयामध्ये साठविलं, मग त्यांचं वर्णन करणं शक्य आहे का? कल्पना करावी का? त्यांच्याबद्दल जर आपण सार्थ बोलायचं ठरलं तर शक्य नाही. काही गोष्टी अशा आहेत महाराज, त्या वाचेने सांगता येत नाही. आकाश किती मोठं आहे सांगता येईल कोणाला? नाही. राम रावणाचं युद्ध कसं झालं सांगता येणार का? नाही. समुद्राचं पाणी किती लिटर आहे हे सांगता येणार नाही, कारण निरुपम गोष्टी आहे. समुद्राचं पाणी किती लिटर आहे म्हटले, आमच्या गांजपूरमध्ये वॉटर सप्लायच्या वेळी पाण्याची टाकी बांधली ना, तेवढंच आहे. आता समुद्राचं पाणी किती आहे हे जर सांगता येत नाही. किंवा ज्ञानोबा आहे, देवाच्या विभूती सांगत असताना एकच उदाहरण ज्ञानोबांनी पुढे ठेवलेले, अंगाच्या रोमा किती, जयाच्या तैसिया न गणविती, तैसिया माझिया विभूती असंख्य मज. ज्ञानोबा सांगतात विभूतीचं वर्णन केलं तर 10व्या अध्यायामध्ये देवाच्या 75 विभूती त्रोटक सांगितलेल्या, पण देवाच्या विभूती किती आहेत हे सांगता येत नाही. अंगावरचे केस किती आहेत हे सांगता येईल का आपल्याला? आता अलीकडे तुळशीदास स्वामींनी अंगावरच्या केस संकेत केलं आहे, 350 कोटी केस माणसाच्या शरीरावर आहेत, पण ते देखील तेवढेच आहेत असे म्हणता येणार नाही. अंगावरच्या केसाची जशी गणना होत नाही तशी देवाच्या विभूतीची गणना होत नाही. किंवा तुकाराम महाराज म्हणतात आमच्यापेक्षा किती पटीने श्रेष्ठ आहेत ज्ञानेश्वर महाराज. प्रत्येक संतांनी ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन केलेलं आहे. जनाबाई म्हणते विवेक सागरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा. नाथ महाराज म्हणतात कैवल्याचा पुतळा प्रगटला पुतळा, कैवल्याचा पुतळा प्रगटला पुतळा, श्री चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, माय बाप सर्वभूती सुख. एकनाथ महाराज म्हणतात कैवल्याचा पुतळा. नामदेव महाराजांनी ज्ञानोबांना पदवी दिली समाधी प्रसंगामध्ये. नामदेव महाराज ज्ञानोबांना काय म्हणतात, तुम्ही ज्ञानाचे मूर्तिमंत पुतळे आहात. एवढंच नाही, जगातले सर्व ज्ञानी आणि त्यांची तुम्ही शिरोमणी. तुकाराम महाराजांनी सुद्धा ज्ञानोबांना पदवी दिली ना, ज्ञानियांचा शिरोमणी, ज्ञानियांचा राजा गुरु ज्ञानियांचे राजात गुरु हात राव हात ठीक आहे. स्वतः भगवंत नामदेव ज्ञानेश्वर महाराजांवर काय बोलतात ते ऐका. आता शेवटचं प्रमाण म्हणजे सुप्रीम कोर्ट, भगवान पंढरीश परमात्मा ज्ञानोबाबरोबर काय बोलतात ते ऐका. जेव्हा समाधीमध्ये जाण्याचा प्रसंग जेव्हा ज्ञानोबांचा आला ना, तेव्हा अशी अवस्था त्या ठिकाणी झालेली होती महाराज, बांधल्या पेंडीचा सुटला पूर्ण रानो मळा पांगलेसे. सर्व संत रडत होते. संत रडत असताना भगवंताच्या डोळ्यातही अश्रूच्या धारा वाहू लागल्या. तेव्हा रुक्मिणी माता म्हणते, देवा आतापर्यंत किती भक्त झाले, किती होतील, आतापर्यंत तुम्ही रडले नाहीत आणि आज का रडता? भगवान म्हणाले, रुक्मिणी हे तुला कळणार नाही. त्याच्यासाठी आई बनावं लागतं रुक्मिणी. आईचं लेकरावर किती प्रेम असतं हे शब्दामध्ये सांगता येत नाही. विठाला
ज्या पोराची तब्येत बिघडलेली असते ना तीच बाई रडत असते. शेजारी म्हणते एवढे कुठे रडतात का, लोकांना मुलं नाहीत का, लोकांची मुलं आजारी पडत नाहीत का? याचा अर्थ काय? आई म्हणेल बाई तुला कळणार नाही, तसं भगवान म्हणाल रुक्मिणी हे तुला कळणार नाही. मी का रडतो रुक्मिणी? आई भगवान तर रुक्मिणीला सांगतात, देव म्हणती रुक्मिणी हा एकच योगी देखील नयनी, हेच ज्ञान संजीवनी, जाण त्रैलोक्यासी शेवटचा शेरा देवाने मारला. रुक्मिणी जगात संजीवनी ज्ञान आहे ते माझ्या फक्त माऊलीच आहे. विठाला मग असे ज्ञानोबा आहे ते म्हणतात संताचं वर्णन माझ्याकडून होणार नाही का? त्यांच्या भव्य ऐका 15.5 रजत्वनी तैसे स्तुतीची बोलणी, उगाचे माता ठेवी जे चरणी हेची भले. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात संताचं वर्णन माझ्याकडून करणं म्हणजे कसं ठरेल? 15.5 रजत्वनी. आता 15.5 रजत्वनी म्हणजे एखादा सुवर्णाचा चांगला दागिना असावा आणि त्याला तांब्याचे पॉलिश करावे. मग ते दागिना सुंदर दिसेल का? शोभून दिसेल का? नाही. किंवा एखादी सोन्याची सोची वस्तू असावी, तिला मातीच्या चिखलाचा थर द्यावा, मग ती वस्तू शोभून दिसेल का? नाही. तसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात संत म्हणजे सुवर्ण घ्या आणि आपण स्तुती करणं म्हणजे चिखलाचा थर सोन्याला देणे असं ठरेल. विठाला विठाला ज्ञानोबा म्हणतात मी काय केले त्याच्या पुढची उभी ऐका. ह्या लागी आता स्तुती सांडूनी निवांता, चरणी ठेवे जे माता हेची भले. ह्या लागी आता स्तुती सांडूनी निवांता, माता चरणी ठेवी जे हेची भले. संतांची स्तुती करायची टाकली, त्यांच्या पाया मस्तक ठेवले, ह्याच्या पुढे काही मी काही केले नाही. महाराज म्हणतात की ह्याच्या पुढे मला काही बोलता येणार नाही. काय वानू आता नपुरी हे वाणी, मस्तक चरणी ठेवी तसे, म्हणून संतांचा महिमा अवर्णनीय आहे. विठाला ब्रह्मादिक देवांना देखील संतांचा महिमा जसा आहे तसा कळाला नाही. कारण काय त्यांचा महिमा? वर्णोपा वामर नकळे साचार ब्रह्मादिका. साचार म्हणजे यथायोग्य रीतीने. ब्रह्मादिक देवांना देखील संतांचा महिमा जसा आहे तसा कळाला नाही. मग मी काय वर्णन करू? वर्णोमी पामर, स्वतःकडे पामराची भूमिका घेतात. म्हणून महाराज संतांचा महिमा अवर्णनीय आहे ही गोष्ट महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये सांगतात. ऐसा संताचा महिमा, ऐसा संताचा महिमा, संताचा महिमा, संताचा महिमा, संताचा महिमा, संताचा महिमा, संताचा महिमा, झाली बोलाया सीमा, झाली बोलाया सीमा, सीमा ऐसा संताचा महिमा, हे ऐसा संताचा महिमा. संताचा महिमा झाले बोलायाची सीमा. अजून एका युक्तीने तुम्ही असे म्हणाल की चांगला बोलणारा वकील पंडित तो नाही का संताचा महिमा वर्णन करणार? चांगला बोलणारा पटाईत आणि कनये माझे मना, आणि कनये माझे मना, कनये माझे मना, कनये माझे मना, होता पंडित शहाणा,
पंडित शहाणा. चांगला बोलणारा पटाईत, एका वेळेस त्याला भरपूर शब्द बोलायचे आणि ती बिनचूक आणि सार्थ. मग असा एखादा व्याख्याता पंडित असेल, तो नाही का संताचा वर्णन करणार. खरं पाहिलं तर महाराज शंका यायलाच नको, पण एखाद्याने डोकं लावलं काय लागतं. इथे ज्ञानोबरायासारख्या ना ब्रह्मादिक देवादिकांना संताचा महिमा वर्णन करता आला नाही. कारण संताचा महिमा तो बहुदुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येते. संत जगातले चांगले बोलणारे पंडित व्याख्याते वकील एकत्र आले तरी महाराज त्यांच्याकडून संताचा महिमा वर्णन होणार नाही. त्यासाठी तुकाराम महाराजांनी एक उदाहरण दिलंय महाराज. बहुदुधड जरी झाली म्हैस गाय, तरी होईल काय कामधेनू. दुधड शब्दाचा अर्थ अधिक दूध देणारी गाय. पण महाराजांना असं वाटलं गायीचा आणि म्हशीचाच नंबर आला, न जाणं एखाद्याकडे 5-25 खंड्या शेळ्या असतील. मग त्या शेळ्या जर एकत्र आणल्या मग कामधेनूची बरोबरी होणार नाही का. त्याचाही महाराजाला विचार करावा लागला. उदंड त्या गाई म्हैसी आणि शेळ्या, 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 उदंड त्या गाई म्हैसी आणि पहिल्या प्रमाणामध्ये महाराजांनी काय सांगितलं, बहुदुधड जरी झाली म्हैस गाय, ह्या प्रमाणामध्ये एक गाय आणि एक म्हैस, इथे एक वचन घ्यायचं. आता उदंड त्या गायी म्हैशी आणि शेळ्या, उदंड म्हणजे बहुवचन घ्यायचं. आता उदंड शब्द तिन्ही ठिकाणी लावायचा. उदंड गायी एकत्र करा, उदंड मेंढ्या एकत्र करा, उदंड म्हैशी एकत्र करा, परी त्या निराळ्या कामधेनू एवढे दूध देतील. जगातल्या लाख गायी म्हैशी शेळ्या मेंढ्या एकत्र करून त्यांचं दूध जरी एकत्र केलं तरी कामधेनूच्या दुधाची बरोबरी होणार नाही. तसे जगातले चांगले बोलणारे पंडित व्याख्याते वकील एकत्र आले तरी त्यांच्याकडे संतांचा महिमा वर्णन होणार नाही. कारण का, महाराजांनी शब्द वापरलाय, झाली बोला याची सीमा. सीमा म्हणजे हद्द, बाउंड्री, बॉर्डर, ह्या गावची शिवा आहे. बोलके पण कुठपर्यंत चालतं, बोलके पण कुठपर्यंत चालतं माहिती का. जेव्हा वर्णन करायचं असतं ना तेव्हा आपल्या वाणीकडून वर्णन शक्य नसते. आपण ज्या वाचेने वर्णन करतो तिला वैखरी म्हणतात आणि ती जड आहे. कारण वाचेचे 4 प्रकार आहेत, परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी. महाराजांनी सांगितलं, परे परते बोलणे खुंटले, मग वैखरी कैसेनी सांगे. ज्या बोलण्यातून संतांचा महिमा प्रगट करायचा आहे ना ते बोलणं खूप कमी आहे. ऐसा संतांचा महिमा, झाली बोला याची सीमा. उदाहरण देतो आपल्या क्षणाकरता. समजा एखादी व्यक्ती आपल्यातून निघून गेली, मग त्या व्यक्तीकरता शोकसभा आयोजित केली जाते आणि त्या शोकसभेमध्ये श्रद्धांजली समर्पित करण्यासाठी प्रमुख व्यक्ती उभी राहत असतात आणि म्हणत असतात, हे बघा, ज्यांच्या जवळून संबंध आहे ना त्यांच्या डोळ्यात अश्रू येतात, त्यांचा कंठ दाटून येतो. आणि बोलताना पहिल्यांदा तो माणूस काय म्हणतो, त्यांच्याबद्दल माझ्याकडून एक शब्दही बोलला जात नाही.
कारण त्यांचं कार्यच असं होतं, त्यांच्या आठवणीच अशा होत्या. माझ्या बोलण्याच्या फार पलीकडे आहेत, मी बोलूच शकत नाही, मला बोलणं शक्य नाही असं म्हणतो आणि खाली बसतो का नाही. पुन्हा म्हणतो, पहा माझा कंठ दाटून आलेला आहे, मला बोलणं शक्य नाही, असे एक एक आठवणी सांगायला सुरुवात करतो. तेव्हा खालची माणसं कंटाळून जातात आणि चिठ्ठीवर लिहून देतात की आता आपलं भाषण आटपून घ्या. बरीच माणसं बोलणार. सांगण्याचं तात्पर्य माहिती का, तो व्यक्ती म्हणतो मी त्या व्यक्तीबद्दल काहीच बोलू शकत नाही, पण बोलताना बराच बोलतो. तसं लोकांनी विचारलं, महाराज तुम्हाला संताबद्दल काहीच बोलता येत नाही ना? अहो गप्प राहण्यापेक्षा जेवढं संताबद्दल बोलता येईल तेवढंच बोला ना. मग महाराजांनी थोडं बोलायला सुरुवात केली. ती अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये आलिंगन घडे आलिंगन घडे आलिंगन घडे आलिंगन घडे महाराजांनी आता थोडं बोलायला सुरुवात केली. आधी बरंच बोलले, आता थोडं बोलायला सुरुवात केली. महाराज म्हणतात आलिंगन घडे मोक्ष सायोजता जोडे. बा संतांना जर तुम्ही आलिंगन दिलं किंवा भेटलात, तुम्हाला सायुज्य मोक्षाची प्राप्ती होईल. एवढा मोठा महिमा संतांच्या भेटीमध्ये आणि आलिंगनामध्ये. महाराज हे सर्व आम्हाला कळालं, पण मोक्ष म्हणजे काय हेच आम्हाला कळालं नाही. मोक्ष म्हणजे एखादे राष्ट्र नाही, राज्य नाही, तालुका नाही, जिल्हा नाही, महाराष्ट्र नाही, गाव नाही, न ग्रामांतरे नवा. मग मोक्ष म्हणजे काय? अनिष्ट निवृत्ती आणि इष्टप्राप्ती ह्याला मोक्ष म्हणतात. जेथे दुःखाची निवृत्ती नाही, आत्यंतिक निवृत्ती म्हणजे कारणासहित कार्याची निवृत्ती तिला आत्यंतिक निवृत्ती म्हणतात, आणि कारण रहित कार्याची निवृत्ती तिला लयरूप निवृत्ती म्हणतात. हे शास्त्रात शब्द आहे. झाडाच्या फांद्या तोडून झाड संपवणं ही लयरूप निवृत्ती, आणि मुळासहित झाड उपटून घेणं ही आत्यंतिक निवृत्ती आहे. विठाला तुम्ही जर संतांना भेटलात, आलिंगन दिले, तर तुम्हाला सायुज्य मोक्षाची प्राप्ती म्हणजे आपल्या जीवनामध्ये अत्यंत सुख, अत्यंत त्या ठिकाणी आनंद प्राप्त होईल. एवढा मोठा महिमा संतांच्या भेटीमध्ये. संतन के संग लागी रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लागी रे तेरी अच्छी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. अच्छी बनेगी तेरी किस्मत जगेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. तेरी
मध्ये सुद्धा त्याला एवढं कळलं हे फार मोठे संस्कार आहे. कारण हे सर्व विद्यार्थी महाराज आता हे नाही, आता हे आपले पालक जेव्हा शिकाय टाकतात ना या संस्थेमध्ये वारकरी संस्थेमध्ये, त्याचं एकच कारण आहे महाराज, ह्या मुलावर नका मोठे महाराज होऊ द्या, नका कीर्तनकार होऊ द्या किंवा गायक होऊ द्या, पण ह्या मुलाला संस्कार राहतात. कारण का हे पुढे चालून मुलं कमीत कमी आपल्या आई वडिलांना वृद्ध आश्रममध्ये पाठवणार आहेत ह्याची मी शाश्वती देतो. विठाला विठाला विठ्ठला 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 कारण संतांना भेटल्यानंतर आलिंगन दिल्यानंतर मोक्षाची प्राप्ती होते. आता या मोक्षाच्या प्राप्तीसाठी कोणी कोणी किती किती तप केलं, सेवा केली, साधना केली, ह्या मोक्षाच्या प्राप्तीसाठी केवळ आहे ब्रह्मज्ञान. अन्य कोणत्याही साधनाने मोक्ष मिळत नाही. ज्ञानोबारा सांगतात तैसे मोक्ष देईल ज्ञान येत खीर नाही आण परी त्याची थारी ऐसे म्हण शुद्ध हो. ज्ञानविन मोक्ष नाही हाचे धांत, ज्ञानविन मोक्ष नाही हा सिद्धांत. वेद बोले हात उभारून, वेद बोले हात उभारून. ज्ञानविन मोक्ष नाही हा सिद्धांत, ज्ञानविन मोक्ष नाही हा सिद्धांत. वेद बोले हात उभारून, वेद बोले हात ज्ञानविन मोक्ष नाही हा सिद्धांत, नाही हा सिद्धांत. ज्ञानविन मोक्ष नाही हा सिद्धांत, ज्ञानविन मोक्ष नाही हा सिद्धांत. वेद बोले हात उभारू, वेद बोले हात हात उभारू. ज्ञानविन मोक्ष नाही हा सिद्धांत, ज्ञानविन वेद बोले हात अभंगातला पुरावा दिला आमच्या अनंत महाराजांनी. ज्ञानविन मोक्ष नाही हा सिद्धांत. पहिला पुरावा मी ज्ञानेश्वरीला दिला. ज्ञानविन मोक्ष तैसे मोक्ष देईल ज्ञान. आता शास्त्राला पुरावा पहा. ज्ञान देवत्व कैवल्यम इथे शास्त्रसु दिंडी महा. शास्त्रकार सांगतात की ज्ञानानेच मोक्ष वा मुक्ती मिळते, बाकी कशाने मिळू शकत नाही. कारण ज्ञान, आता ज्ञानाच्या प्राप्तीसाठी काय काय करावं लागते त्याची पराकाष्ठा ज्ञानोबाराने ज्ञानेश्वरी सांगितली. जया ज्ञाना लागी गगन गेले ताती योगी स्वर्गाचे अडवंगी उमरोडणी. अर्थात ज्ञान किती दुर्लभ आहे, सहजासहजी मिळत नाही. मोठे कष्ट सहन करावे लागतात महाराज. किती कष्ट करावे लागतात. तुकोबारांच्याच मुखातून ऐका. ब्रह्मज्ञान जरी कळे उठा उठी, ब्रह्मज्ञान जरी कळे उठा उठी, शास्त्राचे भान कपटी ताट, ब्रह्मज्ञान म्हणजे काय? भाजीपाला आहे का? 2 रुपये किलो ब्रह्मज्ञान द्या, मिळतं का महाराज? कशानं मिळतं? तद विज्ञार्थम स गुरुमेवा गच्चे समित पानिम क्षत्रिय ब्रह्मनिष्ठम. आपल्याला जो गुरु करायचा तो क्षत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू या 3 लक्षणांनी युक्त असावा. त्यातली त्यात उदार ब्रह्मानुभवी सर्व शास्त्रामध्ये निपुण शिष्याला ज्ञान देण्याची उत्कट इच्छा, अशा गुरूंची भेट सध्या होणं फार दुराप असतं. कारण पूर्वीच्या काळामध्ये शिष्याकडून चूक झाली की गुरु शाप द्यायचे. आता शिष्याकडून चूक जरी झाली आणि गुरुने शाप जरी दिला तरी शाप लागत नाही. त्याचं कारण सांगतो महाराज का लागत नाही.
दुसऱ्याचं खाऊन खाऊन आपली जीवा दग्ध झाली आणि दुसऱ्याचं घेऊन घेऊन हाताचं सामर्थ्य निघून गेलं. म्हणून कोणाचा शापही लागत नाही आणि कोणाचा आशीर्वादही लागत नाही. विडाला पण पूर्वीचा काळ शिष्याकडून चूक झाली की गुरु शाप द्यायचे. असाच एक प्रसंग आहे महाराज. कर्णाने परशुरामाकडून खोटं म्हणून विद्या मिळवली होती. म्हणजे परशुरामाने कर्णाला ब्रह्मज्ञान सांगितले. आता जवळजवळ कर्णाची परीक्षा म्हणायची. जेव्हा परशुरामांना झोप येऊ लागली तेव्हा परशुरामाने आपलं डोकं कर्णाच्या मांडीवर ठेवलं आणि झोप घेण्यास प्रारंभ केला. थोड्या वेळाने एक भुंगा आला आणि त्या भुंग्याने कर्णाच्या मांडी खाली प्रवेश केला. ज्या मांडीवर परशुरामाचं डोकं होतं तीच मांडी तो भुंगा करू लागला. आता भुंगा मांडी कोरत असताना कर्णाने आपली मांडी हलविली नाही आणि परशुरामाची झोप मोडू दिली. पण परिणाम काय झाला महाराज? कर्णाच्या मांडीचं रक्त जेव्हा परशुरामाच्या अंगाखाली आलं तेव्हा परशुराम जागे झाले. पाहता तर अरे कर्णाची मांडी कोरली आणि रक्त माझ्या अंगाखाली आलं तरी कर्णाने आपली मांडी हलविली नाही. बहुतेक कर्ण क्षत्रिय असलं पाहिजे, कारण ब्राह्मण एवढा वेळ सहन करू शकत नाही. परशुराम म्हणाले, कर्णा खोटं बोलून माझ्याकडे विद्या मिळवलीस. जा नेमका प्रसंग येईल तेव्हा माझी विद्या तुझ्या उपयोगी पडणार नाही. शाप दिला. आता आपण कुठे? आपली सेवा कुठे? तरी आपण विमानाची वाट पाहतो. खूप सेवा करावी लागते महाराज, तेव्हा ज्ञान मिळते. सहजासहजी मिळत नाही. विठाला कारण तेव्हा ज्ञान मिळतं महाराज. गुरुसेवा करते, गुरु सेवा केल्यानंतर ज्ञान देतात आणि त्या ज्ञानाने मोक्ष मिळतं. म्हणजे मोक्ष मिळणे किती अवघड आहे. पण असंही मोक्ष आमच्या संतांना भेटलात, आलिंगन दिलं तरी मिळतो. आता शंका येते महाराज, ब्रह्मज्ञानाने मोक्ष मिळतो ना, मग संतांच्या संगतीमध्ये कसं ऐका? संपूर्ण ज्ञान भांडार देवाने संतांच्या ताब्यात देऊन टाकलं. घेऊन टाका हा मोक्ष, घेऊन टाका ही मुक्ती. मोक्ष कोणाला द्यायचा हा तुमचा प्रश्न आहे. कैवल्याचा अधिकारी, मोक्षाची सोडी बांधी करी, जळाचे परी तळवटी, किंवा जे पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपल्या हाती, रिगाला भक्तीपंथी जगा दे. चौथी सिद्धी म्हणजे मोक्ष, त्यांना प्राप्तच आहे आणि देण्याचा अधिकार आहे. काहींना धार्मिक कार्यात पैसे द्यावे वाटतात, पण सर्व पैसे मालकीनीकडे असतात. काहींना पैसे नसतात पण द्यावेसे वाटतात. पण संतांचं तसं नाही. त्यांच्याजवळ मोक्षही आहे आणि देण्याचा अधिकारही त्यांना आहे. तुम्ही पहा, दृष्टांत लक्ष देण्याकरता मालक नौकरला सांगत असतो अमक्या अमक्या स्टेशनला जा, अमक्या अमक्या नावाची व्यक्ती त्यांना बोलावून घे, आण. मग तो सेवक काय म्हणतो? ते असतील का? बरं ते गेल्यानंतर कुत्रे जर असले तर, मग तेच नाही आले तर? आता असा सेवक तुम्ही पैसे देऊन ठेवाल का? एखादा सेवक म्हणलं मला पैसे देऊ नका, तुमच्याकडे ठेवा, असं जरी असलं तरी ठेवू नके. कारण सेवक कसा असावा? जे तर पाठवाल ते तर जाये सेवकू जैसा. जे ते पाठवाला ते ते जातो त्याला म्हणायचं पायी, त्याला म्हणायचं सेवक. विठाला असा संतांनी मोक्ष ज्यांच्याकडे पाठविला त्यांना प्राप्त होतो. मग तो मोक्ष आमच्या संत महात्म्यांच्या घरी मोक्ष
सांगावे आणि त्यानं ऐकावं, ह्याला म्हणायचं कैवल्याचा अधिकार. ही एक संगती झाली बरं का. आता दुसरी संगती पहा, ज्या ज्ञानाने मोक्ष मिळतो ना, मग ते ज्ञान कोणाच्या ताब्यात आहे? संत तेथे विवेक असण्याची. संतच ज्ञान देतात ना. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ते ते ज्ञानम ज्ञानिनस तत्वदर्शनात ते ज्ञान पैगा भरवे जरी मनी अत्यानावे तरी संताया भजावे सर्वसुई ज्ञानाचा कृटा सेवा हा दारवंटा स्वाधीन करे सवटा ओळंगुनी. मग ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तुम्ही गुरुकडे जा, त्यांची सेवा करा, ते तुम्हाला ज्ञान देतील आणि त्या ज्ञानाने तुम्हाला मोक्ष मिळेल. म्हणजे मोक्षाला कारण ज्ञान, ज्ञानाला कारण संत, म्हणजे संतच ज्ञान देतात. ही दुसरी संगती. आता तिसरी संगती ऐका, बाकीच्या साधनाने मोक्ष मिळत नाही का? मिळतो, पण अवघड आहे. संतांच्या संगती सुलभ रीतीने मिळतो. आता संतांच्या संगतीत मोक्ष देण्याच्या पद्धतीत आणि देवाच्या मोक्ष देण्याच्या पद्धतीत फरक आहे महाराज. देव दैत्यांना राक्षसांना मारून मोक्ष देतो, सहजासहजी नाही, उद्धाराच्या निमित्तानं नाही, संवाराच्या निमित्ताने. मंत्र्याच्या मागे पुढेही पोलीस संरक्षण असतं आणि चोराच्या मागे पुढेही पोलीस संरक्षण असतं. पण फरक आहे का नाही? तवा सनकाधिकाचे निमाने सायजो सौरसो दिदला पुतणे जे विषाचिनी स्तनपाने मारू आली. पुतणेला मारून मोक्ष दिला. किंवा तुकोबऱ्या सांगतात ना, कपी कोळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा नाम चांगले चांगले माझे कंठे राहो भले. नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले कपी कुळ धरी रे मुक्त केले राम. चांगले चांगले माझे कंठी राहो भले कपी कुळ धरी रे मुक्त केले राक्षसा. ज्ञानेश्वर महाराज पुन्हा ज्ञानेश्वरीमध्ये काही ओव्या लिहितात, पापाची निवृत्ती झाली रे झाली की माणसाला मोक्ष मिळतो. कारण पापच त्याला प्रतिबंधक आहे, म्हणजे ज्ञानाने त्याला मोक्ष मिळतो, हे ठरलेले शास्त्र आहे. आता बाकीच्या पापाच्या निवृत्तीसाठी तुम्ही म्हणाल अनेक साधन आहेत महाराज. काशी आहे, हिमालय आहे, गंगा आहे, असं म्हणतात ना महाराज. काशी मोक्ष देण्यात उदार आहे, मान्य. कारण मोक्षे देवनी उदार काशी होय खीर परी वेचे लागे शरीर ते गावी. काशीत मोक्ष मिळतो, पण काशीत गेल्याने मोक्ष मिळत नाही, काशीत मेल्याने मोक्ष मिळतो. कारण वेचे लागे शरीर ते गावी. तुम्ही मला काय अवघड आहे, तेथे जाऊन मरू, पण तेथेही नैसर्गिक मरण आलं पाहिजे. नाहीतर वीज घेऊन फाशी घेऊन मराल तर आत्महत्येचं पात्यक लागून मोक्ष तर मिळणारच नाही, पण नरकात जावं लागेल. कारण तिथं गेल्याने मोक्ष मिळत नाही, तेथे मेल्याने मोक्ष मिळतो. एका माणसाचं वय झालं, त्याने विचार केला, चला इथं मरण्यापेक्षा काशीला जाऊ, एक दिवस मरण येईल तेव्हा मरू. म्हणून वडिलांनी आपल्या मुलाला सांगितलं, बाळू मी काशीला जातो, येथेही मला पेन्शन बसून खायचं आहे आणि तेथेही पेन्शन मला बसून खायचं आहे. माझं पेन्शन मी तेथे मागून घेतो, घरी मरण्यापेक्षा तेथे मरतो. मुलाने विचार केला, आता कलियुगच आहे, जाऊ द्या म्हटलं, नाहीतर वृद्धाश्रममध्ये घालण्यापेक्षा काशीला चालले तर जाऊ दे म्हटलं. सुना तर इतक्या खुश झाल्या महाराज, मामाजी कोणत्या बॅगमध्ये सामान भरू. गेला म्हातारा काशीला, 10 वर्ष काशीत राहिला, पण नेहमी पत्र पाठवायचा मुलाला, चिरंजीव बाळासाहेबास वडिलांचा शुभ आशीर्वाद, पत्र लिहिण्यास कारण की माझी तब्येत अत्यंत ठीक आहे, माझी BP शुगर आता काही राहिलेली नाही, माझे सर्व टेन्शन आता नष्ट झालेले आहेत, कळावे आपले वडील, असं नेहमी पत्र पाठवायचं. पण एकदा मुलानं पत्र पाठविलं, तीर्थरूप बाबांच्या चरणसेवेशी साष्टांग दंडवत पत्र लिहिण्यास की माझी तब्येत अत्यंत सिरियस आहे,
एक वेळेस मला भेटायला या. आता वडिलांनी विचार केला 10 वर्ष झाली आपण काशीत राहतो, आपल्याला मरण आलं नाही, एकदा घराकडे जाऊ आणि नंतर मग काशीला येऊन मरू. म्हणून तो म्हातारा काशीवरून घरी आला. पण मुलगा नीट झाला आणि म्हातारा अचानक गचकाला. सर्व नातलग त्याला भेटण्याकरता आले होते काशीहून आला म्हणून. पण शेवटी अंत समयाच्या वेळी त्याच्या उपयोगी पडले. विठाला विठाला. कारण काशीत गेल्याने मोक्ष मिळत नसतो, काशीत मेल्याने मोक्ष मिळत असतो. म्हणून काशी मोक्षेने उदार आहे, पण वेचे लागे शिर ते गावी. आता गंगा पहा. गंगा पापम शशी तापम दैन्यांच कल्प तरुस. तथा गंगा पाप घालण्याचं सामर्थ्य त्यामध्ये, पण गंगा अतिशय खोल आहे. गंगा जर आपण गंगेच्या ठिकाणी गेलोत ना महाराज, अतिशय ती वेगाने वाहते. विचार करा गंगेची उंची किती पहा. हिमालय पर्वतापासून गंगोत्री यमुनेचं टोक म्हणजे 11,600 फूट उंच आहे आणि तेवढ्या उंचावरून ती वाहते. मग पाण्याचं वेग किती असेल. आणि स्नान करायचं म्हटलं ना महाराज, इतकं पाणी थंड आहे. तिथलं पाणी म्हणजे शेवटी बर्फच. जर एखादा मनुष्य स्नान करता गेला ना, पाय जर घसरला किंवा हातातील धरलेल्या साकड्या सुटल्या तर नीट वाहत वाहत तो गंगा सागरला जातो, परत वर येण्याचं कामच नाही. विठाला हिमालयाचं सुद्धा तेच आहे महाराज. हिमंतू दोष खाये परी जीविताची हानी होय, तसे सुचितो नाही सज्जनाचे. हिमालयामध्ये जीवाची हानी होते. म्हणून संतांनी आपल्याला सांगितलं तुम्ही त्यांना भेटला आलिंगन दिले की तुम्हाला मोक्ष मिळतो. कुठलाही त्रास नाही, अगदी सहज मोक्ष. त्याला पुन्हा मरणाची भीती राहत नाही. संताचे अंग लगे पापा ते जिनने गंगे तेने संत संगे सचितो कैसे खोलिये पारो नेनिजे तरी भक्ती न बुडीजे रोकडाचे लाईजे न मरता मोक्ष. संत न मरता मोक्षाचे साधन सांगतात. कुठलाही त्रास नाही, हा अगदी सहज मोक्ष. मग महाराज हे सर्व लोकांना पटलं. मग महाराजांनी विचारलं, संतांना अजून विचारलं, महाराज अजून काय संताचा महिमा आहे का. महाराज तीर्थे पर्व काळ, 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 तीर्थे पर्व काळ. अवघी माया पे सकळ, अवघी माया पे सकळ, ऐसा संताचा महिमा. संताच्या पायाजवळ पर्वकाळ म्हणून येतात. आपण पापाच्या निवृत्तीसाठी पर्वकाळ समजून पवित्र तीर्थ जातात ना, कुंभमेळा असेल तसे सर्व तीर्थ संतांच्या पायाजवळ. तीर्थे तया ठाया येती पुनीत भावया, कळी वशे वैष्णवा. तीर्थे तया ठाया येती पुनीत भावया, कळी वशे सर्व तीर्थ पर्वकाळ समजून संतांच्या पायाजवळ येतात पवित्र होण्याकरता. भक्तिविजय ग्रंथामध्ये उदाहरण आहे महाराज. शंकर सांगे ऋषी जवळी सकळ तीर्थे मध्यान काळी येती पुंडलिका जवळी करीती आंघोळी वंदिती चरण. पुंडलिकरायांच्या पायाजवळ सर्व तीर्थांचं वास्तव्य महाराज. म्हणून आमच्या तुकोबाराला म्हणावं लागलं, उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड वर्णिले
नक्षत्र महिमे ऐशी चंद्रभागा ऐसे भीमा तीर ऐसा विठेवर देव कोटे. भक्तिविजय ग्रंथामध्ये पुंडलिकरायांचं उदाहरण आलेले मला सर्वांना माहित आहे. पुंडलिकराय काय करायचा, पत्नीला खांद्यावर घ्यायचा आणि आई वडिलांच्या गळ्याला जोर बांधायचा आणि तीर्थयात्रा करण्यासाठी निघाला. बापाच्या गळ्याला दोरी, बाईला खांद्यावरी. आई बापाच्या गळ्याला दोरी, बाईला खांद्यावरी पुंडलिका काशी यात्रा करी. यात्रा पुंडलिका काशी यात्रा करी. पुंडलिका काशी यात्रा करी. काशी यात्रा करी, काशी यात्रा करी. हो, तीर्थयात्रा करण्याकरता पुंडलिक जायचं. कारण पूर्वीच्या काळी एकच पुंडलिक होता महाराज, आईबापांच्या गळ्याला दोर बांधणारा आणि पत्नीला खांद्यावर घेणारा. आता असे पुंडली घरोघर झालेले आहेत. कारण आपल्या डोळ्यानं पतत ना विठाला विठाला. हा पुंडलिक जेव्हा तीर्थयात्रा करत असताना कुकुटस्वामीच्या आश्रमामध्ये आला तेव्हा 3 स्त्रिया आल्या. येताना काळाकुट्ट होत्या. दर्शन घेतल्यानंतर परत निघाला तेव्हा तेजपुंज दिसू लागल्या. पुंडलिकांना विचार केला हा काय प्रकार आहे. तेव्हा त्या स्त्रियांना विचारलं. त्या स्त्रिया सांगितलं आम्ही पवित्र गंगा यमुना सरस्वती अशा नद्या आहोत. कारण तुझ्यासारखे मायबापांचा छळ करणारे, मुद्रांक घोटाळा करणारे, नंबर 2चे धंदे करणारे लोक आमच्यामध्ये स्नान करतात आणि तो मळ आमच्या अंगावर बसतो. म्हणून आम्हाला अशा महात्म्यांची सेवा करावी लागते. पुंडलिकाला पश्चाताप झाला. स्वामीचं दर्शन घेतलं तेव्हा स्वामीनं सांगितलं पुंडलिका चिंता करू नको, मी तुला एक लोखंडाचा तुकडा देतो. प्रत्येक तीर्थावर गेल्यानंतर लोखंडाचा तुकडा पाण्यामध्ये टाकायचा. ज्या ठिकाणी तो तरंगेल त्या ठिकाणी थांबायचं आणि आपल्या आईवडिलांची सेवा करायची, बाकी काही करायचं नाही. तेव्हा पुंडलिकरायाने घेतला तो लोखंडाचा तुकडा. प्रत्येक तीर्थावर गेला की पाण्यात टाकायचा, टाकला की बुडायचा. असं करत पंढरपूरला आला. चंद्रभागेमध्ये तो लोखंडाचा तुकडा टाकल्यावर तरंगाला गेला. पुंडलिकराने विचार केला हेच जागा योग्य. मग पुंडलिकराय तेथे थांबले आणि आपल्या आई वडिलांची सेवा करू लागले. सकळ तीर्थाची धुरी जी का माता पितळी त्या सेवेशी किशोरी लोण के. जे सर्व तीर्थामध्ये कोण श्रेष्ठ असतील तर आपले माता पिता आहेत, बाकी कोणी नाही महाराज. शेवटी पुंडलिकराने काहीच केलं नाही, फक्त आपल्या माता पित्यांची सेवा केली. भगवंताला त्या ठिकाणी यावं लागलं. म्हणून लक्षात ठेवा, जगाचा मालक ज्याने विटेवर उभं केला, कशाच्या जोरावर? फक्त माता पित्यांच्या सेवेवर, बाकी काही केलं नाही महाराज. कारण मी तर सांगतच महाराज, तुम्ही पंढरपूरला जाऊ नका, आळंदीला जाऊ नका, फक्त आपल्या माता पित्यांची सेवा करा. त्यांची सेवा केली ना महाराज, तुम्हाला आळंदी पंढरपूरला जायची सुद्धा गरज नाही. तुका म्हणे तुका म्हणे देवा, 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 तुका म्हणे तुका म्हणे तुका म्हणे तुका म्हणे देवा, तुका म्हणे तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, तुका म्हणे त्यांची केली
ऐसा संताचा ऐसा संताचा महिमा ऐसा संताचा झाली बोलायाची सीमा झाली बोला झाली बोला झाली बोला झाली बोला याची सीमा झाली बोला याची सीमा झाली बोला याची सीमा ऐसा संताचा ऐसा संताचा ऐसा संताचा महिमा ऐसा संताचा झाली बोलायाची सीमा झाली बोलाया झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा झाली बोलाया झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा
त्यांची केली पावे सेवा संतांची सेवा केली तर देवाला प्रिय असते. तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. म्हणून ह्या न्यायाने महाराज म्हणतात तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा. अभंगाचा भावार्थ वेळेच्या अभावी आपल्या समोर ठेवलेला आहे. झालेली सेवा हनुमंतरांचरणी अर्पण करतो आणि सेवेला येथे विराम देतो. आता 7 दिवस या ठिकाणी सप्ताहामध्ये आपले कीर्तनाचं चॅनल ह्या ठिकाणी दररोज कीर्तनाची शूटिंग ह्या ठिकाणी केली जाते. सांगितलं कीर्तनाचं चॅनल सांगितलं त्यांच्या या ठिकाणी उपस्थिती आहे आणि हा कार्यक्रम या ठिकाणी आपण श्रवण केलेला आहे. म्हणून सर्वांना हनुमंतरायाने भगवंताने आपल्याला उदंडायशी देव आणि असंच कार्य आपल्याकडून होत राहो अशी मी प्रार्थना करतो आणि माझ्या सेवेला हे ते विराम देतो. विठोबा रखुमाई ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली बोलले रे पुढे वेडे बापुडे उत्तरे क्षमा परत महाराज तुमचे सिद्ध नाही विचारिकारणी आपला क्षमा परत महाराज कामने ज्ञानेश्वर राकामाया पैकुंतरा क्षमा परत महाराज. ऐका श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज बीज महोत्सव आपल्या ह्या सप्ताहातील दुसऱ्या दिवसाची ही कीर्तन सेवा या ठिकाणी संपन्न झालेली आहे. आज ह्या ठिकाणी जे अन्नदाते होते सकाळचा नाश्ता संजय शिरसट आणि दुपारचे अन्नदाते होते संभाजीराव घुले आणि शिवाजीराव घुले आणि संध्याकाळचे अन्नदाते ते विष्णू आपले साहेबरावजी धोंगडे. आता उद्याचे अन्नदाते